नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे। फायनली आजचा तो दिवस आलाय, म्हणजे ज्या दिवसाची आपण 1 महिनाभरापासून तयारी करत होतो। तर तो दिवस म्हणजे आपल्या सेकंड इयर वाल्यांची फ्रेशर्स पार्टी। तर दिवसभर काम करून थोडीशी पोटाला भूक लागली होती, मग थोडीशी पोरांसोबत बसून 2 घास जेवण केलं। तर तेवढ्यात आगमन झालं आमच्या इफेक्ट कमिटीच्या प्रेसिडेंटचं म्हणजेच प्रेरणाचं, आणि ही आहे आमच्या इफेक्ट कमिटीची मेंबर म्हणजे संस्कृती। या दोन्ही पोरींनी सकाळी 10 वाजेचा मेसेज टाकला होता ग्रुपवरती आणि स्वतःच 12 वाजता आले। असो लेट आले म्हणजे कामाला तर लावलंच पाहिजे, मग काही दिले त्यांच्याकडे ते लेटर आणि त्यांना फुगवायला लावले। त्यात आमच्या प्रज्वल भाऊंच्या एचला काय झालं होतं काय माहित, तो फुगतच नव्हता। बाद में फिर सभी कमिटी मेंबर्स ने राजगिरा का लाडू खाया की तुमच्या भावाच्या हिंदीला थोडं ऍडजस्ट करून घ्या। बघा तुमच्या भावाचे किती हाल चालू आहे। म्हणजे सकाळी पोरं आल्यापासून कामाला लागले होते, कारण की सेकंड इयर वाल्यांना पार्टी द्यायची होती, त्यांना तर आपण कामाला लावू शकत नाही। आणि आमची कमिटी मेंबर्स म्हणजे एक से बढ़कर एक आहे। हे आमचे टीम मेंबर्स जे की 4 टाइम त्या मॅचचे डायरेक्शन फिरून कसे तरी ती पसरून दिली। मग गेलो आपण डीजे वाल्याकडे म्हणजेच आपल्या चेतन भाईकडे, मग त्याच्यानंतर गेलो आपण आयुष दादांकडे। सगळे कामं वगैरे आवरून आपण आपल्या तयारीला गेलो, कारण की तुमच्या भावाला पण फ्रेशर्सला यायचं होतं। तुमच्या भावाचा आउटफिट कसा दिसतोय मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। आणि फायनली आपण आलोय आपल्या फ्रेशर्स पार्टीला। म्हणजे आमच्या डिपार्टमेंटच्या सेकंड इयरच्या पोरांनी म्हणजे आमच्या ज्युनियर्सने खरंच खूप छान रिस्पॉन्स दिला, आणि त्यांच्यासाठी आम्ही खूप सारे गेम्स वगैरे ठेवलेले होते। त्यांनी डान्स वगैरे केले, एकदम भारी वाटलं। शेअर करा तुमच्या त्या ज्युनियर्सला ज्यांनी तुम्हाला अजून फ्रेशर्स पार्टी दिलेली नाहीये। मग आपल्याला कॅमेरा एक्सचेंज करायचा होता, त्याच्यासाठी आपण निलेश दादांकडे गेलो होतो। मग इकडे आल्यावरती बघितलं तर पोरांचे गेम्स वगैरे चालू होते। आपल्या कमिटीच्या पोरांनी पार्टी ऑर्गनाईज केलेली होती, त्याच्यामुळे थोडासा एन्जॉयमेंटला टाइम नाही भेटला। बघा हे आमचे कमिटी मेंबर्स म्हणजे कॉलेजमध्ये कसे राहता आणि पार्टीच्या वेळेस कसे राहता। तर चला फ्रेशर्स पार्टी म्हटल्यावर नाच गाणं तर झालंच पाहिजे। आयुष्यपत एवढं नाचलोय ना आम्ही, तुमच्या भावाच्या अवताराकडे बघून तुम्हाला वाटलंच असेल। जेवायला गेलो तर तिकडे आपल्या ज्युनियर्सने म्हणजे शुभम दादांनी आपल्याला गुलाबजाम खाऊ वाटला। एवढी एनर्जी आली ना ते खाल्ल्यावर। सगळ्यात शेवट यार इतके लाईट लागले होते ना आमचे, अक्षरशः म्हणजे आवरायला कोणीच नव्हतं, आणि फक्त आम्ही एवढेच उरलो होतो। जे पोरं कमिटीत नव्हते त्यांनी पण कामं केले यार, खरंच त्यांच्यासाठी धन्यवाद यार। पण ठीक आहे, जे झालं ते झालं। त्याच्यानंतर आम्हाला भूक लागली होती म्हणून आम्ही गेलो होतो।